देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत, बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत, ते कुठेही काही बोलतात, खालच्या लेवलला बोलतात, कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो, कुठलाही अभ्यास नसतो, फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला. आता इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे, तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे, हिंदू मुस्लिम करायचंय, ओबीसी मराठा करायचंय आणि त्या अनुषंगाने जगतापांच्या मदतीला पडळकर धावून आलेले आहेत. पहिल्या नगरमधील वातावरण कोण बिघडवू पाहतंय असं तुम्हाला वाटतं? भाजप बिघडून पाहते. 2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही. ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि 29ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील. त्यामुळे बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील. फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही. येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2000